मागील 5 वर्षाच्या कार्यकाळात ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी अनेक विकास कामे केली आहेत. तसेच सामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे येथील मतदार ढिकले यांना पुन्हा विधानसभेत पाठवतील असा विश्वास महायुतीचे समन्वयक तथा शिवसेनेचे नाशिक पूर्व विधानसभा प्रमुख बाबूराव विनायक आढाव यांनी व्यक्त केला. प्रचारासाठी नाशिक रोड परिसरातील असंख्य मतदार यावेळी उपस्थित होते. 5 वर्षात आमदार ढिकले यांनी सामान्य जनतेसमोर नाळ जोडले आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. सामाजिक व जातीय सलोख्यात कधीही तेढ निर्माण होऊ दिले नाही. सर्वांना सोबत घेऊन फिरणारा आणि राहुल ढिकले म्हणजेच मी आमदार अशी त्यांनी निर्माण केली. अतिशय साधे राहणीमान त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. यावेळी महायुतीतील शिवसेना, भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, RPI आठवले गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट यांची एकत्र वज्रमुठ आहे. सर्व नेता मंडळी संघटित असून ॲडव्होकेट ढिकले यांच्या पाठीमागे खंबीर उभे आहेत असे बाबूराव आढाव म्हणाले. आमदार ढिकले यांना पुन्हा विजय करून दाखवणारच असा निर्धार महायुतीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान केला. कसं गतिमान पद्धतीनं पायी पायी परत येतील तोपर्यंत ते 12च्या 12 लोक टेबल खुर्च्या पाहत बसतील. म्हणून जर तुम्हाला गतिमान पद्धतीनं काम करायचं असेल, होय माझ्या शहराचा विकास गतिमान पद्धतीने करायचा असेल तर अनुभवी माणसाला 5 वर्षाचा प्रचंड अनुभव असलेल्या व्यक्तीला आपण मतदान करणार आहात का नाही करणार असाल तर दोन सर्व वरती हात करून सर्व एकदा 2 टाळ्या स्वागत. अपेक्षा आहे की दलाली जनशक्ती धनशक्ती मी मानणारा कार्यकर्ता नाही करताय, प्रेमाने स्वागत करताय. जर तुम्ही चांगलं पेरलं तर चांगलंच उगवतं आणि त्याच्यामुळे सरकारने पण चांगलं काम केलंय आणि सरकारच्या पावला पाऊल ठेवून मी पण तो प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी मला या सगळ्यांचं मार्गदर्शन लाभलं हे माझं भाग्य आहे. आपल्याला माहिती आहे सरकारने बघा सगळ्यांनी उल्लेख केला, सरकारने लाडकी बहीण योजना आणली. आमच्या सगळ्या भगिनी ज्या आहे त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी कोणावर डिपेंड न होण्यासाठी 1500 रुपये महिना सरकार सगळ्यांना देत आहे. आपल्या मतदारसंघात 68,000 लाडक्या बहिणींचे रजिस्ट्रेशन आपण केले. परंतु ते करत असताना सरकारने 5 महिन्यापूर्वी लाडकी बहीण आणली. आपल्याकडे 80,000 लाडक्या बहिणींना त्यांच्या वाढदिवसाला मी गिफ्ट पाठवत असतो आणि ह्या लाडक्या बहिणी ज्या आहे ते 5 वर्षाचं माझं प्रेम जे आहे ते मताच्या रूपात मला परावर्तित करतील, परत देतील हा मला विश्वास आहे. लोक सांगतात की इकडे हे झालं तिकडे ते झालं, परंतु आपल्या सगळ्यांना एकच काम करायचं की आपल्या सगळ्यांना 20 तारखेला आपलं स्वतःचं मतदान कसं करून घेता येईल ह्या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे. आपल्या शेजारच्याचं, आपल्या ओळखीच्यांचं आणि आपल्या वैचारिक विचारधारेच्या लोकांचं लवकरात लवकर मतदान करून टक्केवारी वाढवून घेऊन लोकशाही बळकट करायचं काम हे तुम्हाला आम्हाला करायचं आहे. मग आमच्या भारतभाईंनी सांगितलं की मी रामाचा पण आहे आणि मी भीमाचा पण आहे. भारतभाई मी राहतो काळा राम मंदिरासमोर, त्याच्यामुळे ते संस्कार, ते भजन, ते कीर्तन ऐकत मी मोठा झालोय. परंतु मी जो कायदा अभ्यासला आहे तो लिहिला बाबासाहेबांनी आहे. जी घटना अभ्यासली आहे ती लिहिली बाबासाहेबांनी आहे आणि बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं एक असा हक्क दिला आहे ज्याच्याद्वारे आपण जग चेंज करू शकतो. तो हक्क म्हणजे मतदान. आणि ते मतदान जे आपल्याला दिलंय त्याच्यात आपण पुढचा आपला उमेदवार असेल, पुढचा आपला प्रतिनिधी असेल, पुढचं आपलं राज्य कोणी करायचं हे ठरवतो. त्याच्यामुळे बाबासाहेबांनी जो हक्क दिलाय त्या हक्काचा कोणीही ते अपमान करणार नाही. जितेंद्र इंगळे, मी नाशिककर, नाशिक.